धारासूरमध्ये आहे. धारासूरमधील कृष्णदेवरायाच्या मंदिराची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. या मंदिरामध्ये काही अशा आश्चर्यचकित गोष्टी आहेत की तुम्हाला तोंडात बोट घालायला भाग पडतील. चला तर आपण पाहणार आहोत मंदिराचे की आहे मंदिराचा बाहेरील भाग. तुम्ही पाहू शकता या मंदिराची जी नक्षी आहे इतका वजनदार दगड आहे, एकदम जुन्या काळातला हा दगड. मंदिराला मला वाटते जवळपास 300 वर्ष झाली असते. हा मंदिर गावातील जुने पुराणे लोक म्हणतात, आजी आजोबा म्हणतात की हे मंदिर काही राक्षसांनी बांधलेलं आहे. आता आपली म्हणणं असते, कोणाला खरं वाटतं कोणाला खोटं वाटतं, पण ह्या मंदिरात इतकं वजनदार वाटून वाटतं की आपल्याला खरंच हे राक्षसांनी बांधलेलं असू शकते. तर आपण आता मंदिराचा वरचा भाग पाहूया. खूप नक्षीदार आणि इतकं मजबूतीने बांधलेलं मंदिर आहे, तुम्ही पाहून नक्कीच थक्क व्हाल. चला हे बघा, पूर्ण अंधार आहे, हा पूर्ण अंधार. पायऱ्या इतक्या मोठमोठ्या आहेत ह्या. अशा प्रकारची बांधणी केलेली आहे. त्याची जी केशवराजाची मूर्ती आहे असा चेहऱ्यावर इफेक्ट बदलतात, सारखे प्रकाश पडण्याचा बदलतो. त्या कटड्याची तशी रचना केलेली आहे बांधणी. तुम्ही पाहू शकता पूर्ण हे बाजूने एकदा तुम्ही आणि हे जे समोर आपल्याला मंदिर दिसत आहे हे गुप्तेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर पण इतकं जुनं आहे, हेमाडपंथी मंदिर आहे. औंढ्या नागनाथला तुम्ही जे पाहिलेलं मंदिर आहे सेम तशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे मंदिराचा. सध्या काही त्याची पडझड झालेली आहे, तर गावाकडची कमिटी जी आहे ती त्याचा खालचा भाग पाहणार आहोत. चला फार मत होतो. चला खाली खाली चला बाबा. आपण आता मंदिराच्या एकदम खालच्या भागात म्हणजे देवाच्या मूर्तीच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे हे बघा, ही जी मंदिराची नक्षी आहे, कमळ दिसत आहे आपल्याला, कमळ किंवा इंद्रधनुष्य. हे पूर्ण काहीतरी त्यांनी विचार करून हे करून पूर्ण नक्षीदार केलेलं आहे. मंदिरात पूर्ण नक्षी आहे पूर्ण. हे बघा अखंड दगड आहे, हा अखंड दगड. अखंड दगडाचं कसं बांधकाम केलं असेल, किती अवघड आहे. सामान्य माणूस तर हे काही करू शकत नाही. हे काही राक्षसांचं किंवा आवडवे जुन्या माणसाचं काम आहे. इकडे आहे पूर्ण दाखवतो. हे बघा, हे हत्ती आहे, हत्तीवर बसलेले काही जण आहेत. हे अशा प्रकारे पूर्ण आपले नक्षी पाहू शकतो. ही साईडला आहे हे बघा. हे चक्र एकदम कोरीव काम, एकदम जबरदस्त असं कोरीव काम केलेलं आहे. आपण पाहू शकता इकडे काय आपली भाषाच गावंडळ आहे. त्याच्यात काय वाटेल का? अरे आवाज घुमायला थोडा हलका सांग ना तू. बजरंगबली, बजरंगबली आपला आवडतं दैवत आहे रे. हे बघा, हे इकडं हे बघा हातात नाग. हे कोणता देव आहे आपला? नारायण देव आहे तो. नारायण देव आहे पूर्ण म्हणजे एकदम. हे बघा चक्र, रथाचं चक्र. चला या. ही आहे कृष्णदेवरायाची मूर्ती. खास तुमच्यासाठी चावी आणली. चावी कोणालाही भेटत नाही, आपण तर मधलं पाहणार आहोत. हे बघा, चावी कोणालाही सहसा देत नाहीये. आपण आताच मधून बाहेर आलो. हे बघू शकता तुम्ही किती घाम आलेला आहे. मध्ये अत्यंत प्रचंड अशी गरमी होते. तरी माझ्याजवळ जेवढी माहिती होती तेवढी मी माहिती तुम्हाला दिलेली आहे. नमस्कार. प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा.